नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनधारकांना मिळणार अतिरिक्त पेन्शन. पेन्शन नियमात मोठा बदल. 80 वर्षानंतरही अतिरिक्त पेन्शन मिळणार. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने अलीकडेच एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 80 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या निवृत्तीवेतनधारकांना अनुकंपा भत्ता म्हणून अतिरिक्त पेन्शनचा हक्क असेल, अशी घोषणा केली आहे. 80 वर्षापर्यंत पोहोचणाऱ्या सरकारच्या नागरी निवृत्तीवेतनधारकांना हे पूरक फायदे मिळण्यासाठी प्रक्रिया कशी करावी याबद्दल नवीन मार्गदर्शक तत्त्वे सादर करण्यात आली आहेत. पेन्शन विभागाच्या तरतुदीनुसार 80 वर्षाचे पेन्शनधारक ज्या महिन्यामध्ये त्यांना 80वा वाढदिवस येतो त्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अतिरिक्त पेन्शनसाठी पात्र असतील. 80 वर्षाचे झाल्यावर पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ पेन्शन किंवा अनुकंपा भत्त्यात 20% वाढ होणार आहे. वयानुसार अतिरिक्त रकमेची टक्केवारी वाढते. 85 ते 90 वर्षाच्या आत ती 30% पर्यंत वाढते. 90 ते 95 वर्षाच्या आत ती 40% पर्यंत वाढते आणि असेच 100 किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना त्यांच्या मूळ पेन्शनच्या पूर्ण 100% मिळते. CCA पेन्शन नियम 2021, CCA पेन्शन नियम 1972 च्या पूर्वीच्या नियम 49(2) च्या नियम 44 च्या उपनियम 6 च्या तरतुदीनुसार निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनी वयाची 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय पूर्ण केल्यानंतर नियमानुसार स्वीकार्य पेन्शन किंवा अनुकंपा भत्त्या व्यतिरिक्त निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पेन्शन किंवा अतिरिक्त अनुकंपा भत्ता देय असेल.